बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी। आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये। आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना। अंबादास ऐका ऐका, अंबादास ऐका, अरे यांना मी सांगतो, अरे हे जाऊन हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते। जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते। त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं। महायुतीचं सरकार बसा औरंगजेबी विचार तुम्ही सोडा, औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस झाल्यानंतर तुम्ही गेले, हे एक मिनिट तुम्ही बसा खाली, बसा ना जरा, आपण का उभे आहेत, बसा ना जरा, आपण हेमंत पाटील जरा खाली बसा, गिरीश महाजन आपण खाली बसा, खाली बसा, हेमंत पाटील खाली बसा, अरे आपण बसा जरा, सगळे खाली बसला ऐकतात। उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत। मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया, परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही, आपण कोणत्या मुद्दे बोलणार? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले, सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले, औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले। अरे तुम्ही काय शंभूराज, आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या, तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या बरोबर। आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे, जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय, जनतेने तुमची जागा दाखवली आहे। आपण बसा, विरोधी पक्षात आपण जरा बसा, जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर सांगा। आपण असं करणार, टॉर्चर करणार, त्यावेळेस आपण भाषणामध्ये व्यत्यय येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेमन याची कबर सजवली तुम्ही। लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे। आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं, हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं। 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला, 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं, म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं, अरे तुमचं काही गेलं। आणि तुम्हाला जेव्हा अरे एक
बात आहे. सभापती महोदय, बोला. मला एक Shortcut गोष्ट करा. बोलायला सांगा. सभापती नागपूरच्या महोदय, विषयावर बोला आपण. यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा, मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही मला गोष्ट माहित आहे आणि म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही जे केलं ते खुलेआम केलं. आम्ही लपून छपून गेलो नाही. जे केलं, जेव्हा शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले, हिंदुत्व धोक्यात आलं, तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले, त्यावेळेस आम्ही सरकार पलटी केलं. तुमचा टांगा पलटी करून टाकला. अरे शेर का, अरे त्याला वाघाचं हे करायला वाघाचं काळीज लागतं. अरे लांडगा वाघाचं कांदडं पाकून, एक मिनिट, लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही. याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया. जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार? तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले. इधर कभी नाही, उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब, तुमचा इतिहास मला माहित आहे. मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही. मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे. अंडी पिल्ली सगळी माहित आहे. कोण कुठे गेला, कशाला गेला, हे मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं, तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो. 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली. आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो. काय, कशावर? छळ झाला. तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका. संभाजीराजे, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते, म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती.
आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला, तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का? तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा कन्क्लूड करा आणि म्हणून मी सांगतो तुम्ही खाली बसा, गिरीश महाजन मी खाली जे बसा, करतो प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. परंतु मला मात्र डिवचल्यानंतर माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो. कधी लपून छपून मी काय केलेलं नाही. जे केलं ते दुनियाने बघितलं. जे एका राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 33 देशाने त्याची नोंद घेतली.